सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण इथं लांब बाहीची खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत. तर ही बाही मला 9 इंचाची करायची आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अर्धा इंच, रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच, कॅफाईट घेतलेली आहे 3 इंच आणि इथं पाऊण इंचावरती समोरच्या मुंढाला आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे एक पट्टी घेतलेली आहे. तर ही जी पट्टी आहे ती 4 इंचाची आहे. हिला असं फोल्ड करून प्रेस करून घेतलेलं आहे. तर या पट्टीला आपल्याला प्रेस करून घ्यायचं असतं. 4 इंचाची आहे. व्यवस्थित फोल्ड झाली तरच आपल्याला पुढची स्टेप बरोबर करता येते. चला, जी आपण पट्टी घेतलेली आहे तिची डिझाईन कशी करायची आहे ते पाहूया. तर या पद्धतीने आपल्याला प्लेट्स तयार करायच्या आहेत. एक वेळेस या साईडने, एक वेळेस दुसऱ्या साईडने असं आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. अगदी सावकाश पद्धतीने करून घ्यायचं आहे, घाई न करता. जसं मी व्हिडिओत दाखवत आहे ना, त्यानुसार तुम्हाला इथं अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्या मोठ्या नाही करायच्या. तिकडल्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि इकडून अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित अशा प्लेट्स तयार होतात. आणि याच प्लेट्सपासून आपल्याला छान अशी डिझाईन तयार करायची आहे बाहीसाठी. तर याच पद्धतीने सर्व प्लेट्स मी तयार करून घेते. तर इथे सर्व मी प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत. तर जी बाही आहे ना ती घेऊया. तुम्ही अस्तरची सुद्धा बाही इथं बनवू शकता. तर मी इथं बिना अस्तरची बनवत आहे. तर इथं असं फोल्ड करायचं आपल्याला. अगोदर पाव इंच फोल्ड करायचे, परत पाव इंच फोल्ड करून इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने. तर ही जी खालची जी फ्रील आहे ना त्यापासून ही आपली बाही उंच होते, म्हणजे जास्त लांबीला होते. म्हणजे आता ही 10.5 तर तयार होते ही बाही. त्या हिशोबानेच आपल्याला बाहीची उंची घ्यायची तेवढे सुरुवातीला. तर इथे आता आपण दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई दिल्याच्या नंतर आता आपल्याला मणी लावून घ्यायची आहे. जी डिझाईन तयार केलेली आहे त्याला ही मी मोती आहेत ना ते लावून घेणार आहे. तर इथं तुम्ही गोल्डन कलरचे सुद्धा मणी लावून घेऊ शकता. खालच्या साईडने बरोबर सेंटर बरोबर आपल्याला सुई धागा ओवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आपल्याला. जसं व्हिडिओत दाखवत आहे ना त्यानुसार शिवून घ्यायचं आहे. आणि इथे एक आपल्याला मोती लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. इथं जसं फुलाची डिझाईन असते ना तशी तयार होते यामुळे. हे पहा किती सुंदर दिसतंय. तर याच पद्धतीने सर्व डिझाईन्स आपल्याला तयार करून घ्यायचे. खालच्या साईडने व्यवस्थित गाठी देऊन घ्यायच्या, म्हणजे जे आपण मणी लावलेला आहे मोती तर तो निघणार नाही. तर असंच आता दुसऱ्या डिझाईन तयार करून घेऊया. अस्तरचं जर ब्लाऊज असेल ना तर तिथं तुम्हाला कॉटनच्या ब्लाऊज पीसवरती तर ही डिझाईन तयार करावी लागेल. जर सुळसुळं ब्लाऊज पीस असेल ना त्यावरती ही डिझाईन तेवढी व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे कॉटनचं जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही तयार करू शकता. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे रेडीमेड कटिंग्स आहेत. ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्याच्यावरती तुम्हाला मला फक्त मेसेज करायचा आहे. मी पॅटर्नविषयी सर्व माहिती देईन. माझ्या पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप परफेक्ट येतात. आणि 28 ते 38 साईजचा कटोरी आणि प्रिन्स कटचा जो सेट आहे ना तो खूप स्वस्तात मिळणार आहे तुम्हाला. 950मध्येच तुम्हाला 28 ते 38चे 2 सेट मिळणार आहेत. आणि स्टार्टिंग आहे 550 पासून आहे. ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी मेसेज करा. तर याच पद्धतीने सर्व डिझाईन्स मी तयार करून घेते. तर हे पहा, पूर्ण डिझाईनला मी मणी लावून घेतलेले आहेत. कसला भारी लुक आलेला आहे पाहू शकता. अगदी सुंदर दिसते.
या पद्धतीने जर ब्लाऊज अंगामध्ये घातलं तर ही बाही अशी दिसते, छान दिसते. कशी वाटली मग ही बाहीची डिझाईन ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.